विधानसभेमध्ये दोन तास चाललाय ठाकूर शिंदे माननीय मतदाराला आपलं मंडळ 4-5 प्रश्न विचारा जनता आपण 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, त्यासाठी तावडेसाहेबांनी आग्रह केला. त्यामुळे तावडेसाहेब त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडेसाहेब आले होते. नाही थांबा पहिलं मराठी बोलू नका. तुम्ही गेले काही दिवस दुपारामध्ये मला बोलून झालं. बोला सर. परिवर्तन वगैरे बोलतायत. खरं तर तावडेसाहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करतोय. आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णूजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते. तुम्हाला प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो, बेस्ता असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते. वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या. तिकडे भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते. एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला. म्हणजे स्वतःच्या सांगू हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला. म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? त्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे. हे कागदोपत्री आहे. घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा. माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी. सगळे त्यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत. आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते. ती मंडळी माझ्यावर आरोप करते. धन्य आहेत. मग यांनी पण टाकून टाकायचं काय? यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय बनवलं माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं
का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही का सर्व्हे मध्ये ही सीट झिरो आहे आपली त्याच्यामुळे नेते कोण आले नाही, तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000 निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याला पण एका रूममध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे, हे पैसे कुणाचे आता एवढं तर सांगू नका कारण ते पण इथे टाकून ठेवते पैसे असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम करता बरोबर आहे. बोला एक मिनिट. आज तर रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात हेच तुम्ही मान्य काय बोलायचं कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. सगळे आकडे आपल्याकडे आहेत, कुणी कसली कामं घेतली आहेत सगळ्या डिक्लेअर करू का नाही साहेब, उद्या डिक्लेअर करू का सगळे आकडे उद्या डिक्लेअर करू का कॉन्ट्रॅक्टचे वगैरे करायचे का आपण. मला असं वाटतं की आज बोला ना प्रचार करताय हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण विचारतोय मी विचारतोय बोला तावडे साहेब जे आरोप आहेत त्याच्यावर मी बोलतो ते 10 लाख कुठे आहेत, 10 लाख कुठे मला एवढंच सांगायचंय जसं राजन नाईक यांनी सांगितलं 19 निवडणुकीच्या दिवशी हे पैसे 1000 निवडणूक आचारसंहितेच्या विषयाच्या त्या दिवशी वोटिंग मशीन वगैरे याबाबतची माहिती दिली आणि आम्ही कुठेही इलेक्शन निवडणूक झालं नाही त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय जितेंद्र आप्पाने आणि यांनी पण आपलं आहे सांगितलं